जयसिंग गोविंद गायकवाड सर आपल्या इथं उपस्थित आहेत. त्यांच्या आई सुद्धा इथं उपस्थित आहे. आईचं नाव काय? विजयमाला गायकवाड आहे. आज गायकवाड साहेबांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आपल्या या शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्र आणि आपला सर्व मित्र परिवार यांच्याकडून त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया. त्यांचं पुढील आयुष्य निरोगी आणि निर्व्यसनी राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करूया. काका 2 मिनिटं बोला, बसून बोला. मी सर्वप्रथम या ठिकाणी येऊन राजाला भेटण्यासाठी माझं सेवन करतो. आपला समान जबाबदारी. आज विशेष कारण म्हणजे माझ्या मुलाचं राजेंद्र गायकवाडचं वाढदिवस आहे आणि म्हणून मी त्यांना त्यांचे गोड गोड करण्यासाठी मिठाई देखील केलेली आहे. राजू या ठिकाणी व्यसनमुक्तासाठी म्हणून आलेलं आहे आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर तो यावेळी बाहेर पडेल आणि चांगल्या मार्गाला लागेल. तुमच्या सर्वांचे सहकार्य असू दे आणि तुम्ही सर्वजण देखील या विख्यातनं लवकरात लवकर भावून अत्यंत धडकदार असे तरुण म्हणून तुम्ही या समाजात वावराल अशी मी आशा करतो. धन्यवाद. त्यांनी तुम्हाला सर्वांना देखील आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त असं आवाहन केलेलं आहे. तुम्ही पण सर्व लोकांनी निर्व्यसनी राहून तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीने आयुष्य जगावं असं त्यांनी तुमच्याकडे आवाहन केलेलं आहे, मागणी केलेली आहे. आणि वाढदिवसानिमित्त त्यांनी आज आपल्या या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये येऊन तुम्हाला मिठाई वाटपाचा कार्यक्रम करत आहेत. आणि या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आईचे 2 शब्द आपण ऐकले. तुम्हाला काय तुम्हाला काय वाटतं? व्यसनी असल्यानंतर काय अवस्था होती ह्यांना पण थोडं समोर द्या. तुम्ही कसं राहायचं बोला तुम्ही. इच्छा फक्त एवढीच आहे, सर्वांना पण तरी पालक असतील, आई वडील असतील, आज साहेबांची अवस्था अशी आहे की त्यांनी मुलांनी त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तशीच वेळ तुमच्यावर येऊन तुमची सुद्धा आई वडील असतील तरी तुम्ही त्यांना आशा आहे की तुम्ही घरी यावं, त्यांची देखभाल करावं. वय झाल्यानंतर तुम्हाला कोण असा नसतं, तुम्हीच आहे. भविष्यात तुम्ही सुद्धा कधीतरी आई वडील पाहाल. एवढी काळजी घ्या, या व्यसनातून बाहेर पडा. आयुष्य चांगलं आहे, चांगलं केलं तर चांगलं घडणार आहे. एवढंच बोलतो, बाकी काय ॲडव्होकेट साहेब चला प्रिया. ॲडव्होकेट बल्लाळ साहेब. 2 मिनिटं तुम्ही तुमची मनोगत. आणि तो उपस्थित असणारे आपले सहकारी सोबती राजेंद्र गायकवाड यांचे वडील आदरणीय जयसिंग गायकवाड साहेब टाळा न्यायालयाचे पहिले जज होते असं मला पहिल्यांदा समजलं. आणि जज म्हणजे आमच्या दृष्टीने एक देवाचा अवतारच असतो. कारण न्याय सगळ्यात जर मोठं काम जर जगातलं असेल तर न्यायदानाचं काम आहे.
की जे पूर्णपणे निपक्षपातीपणे केलं जातं, की कुणावरही अन्याय न करता समोरच्या व्यक्तीला न्याय देण्याचं काम साहेबांनी आतापर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. आणि त्याच दृष्टीने आता इथून पुढे गायकवाड साहेबांनी पण लॉर्डशिप एक्झाम सिलेक्ट केलेली आहे, ते सुद्धा या क्षेत्रात येतील आणि वडिलांच्या पोरांमधून ते काम करतील अशा अपेक्षा बाळगतो आणि त्यांच्या वाढदिवसाला हार्दिक शुभेच्छा देतो. सगळ्यांच्या हातात करतो. हॅलो. आपल्या इथं आपले सहकारी आपले बरोबर जे मित्र आहेत राजेंद्र गायकवाड यांना पहिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आपले माननीय जे साहेब त्यांचे वडील आणि त्यांच्या माता आई इथं आलेले आहेत. बघा त्यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी एवढ्या लांबून इथं आले का अशी परिस्थिती आपल्यावर येऊ नये. आपण आपल्या आई वडिलांना इकडे आणण्याची गरज नसावी, परत इकडे येऊ नये. इथून गेल्यानंतर बाहेर निर्व्यसनी बाहेर पडल्यानंतर परत व्यसनाच्या भानगडीत पडू नये ही माझी सर्वात महत्वाची इच्छा आहे. परत इकडे यायचं नाही असं ठरवूनच इथून बाहेर आपण जायचं आहे. बाहेर गेल्यानंतर कुठल्याही व्यसनाच्या आधी होऊन जाऊ नये ही सगळ्यात महत्वाची सूचना. कोण नाही अजून कोण बोलणार आहे का? तर परत एकदा चालेल का? तर आपण सर्वांसाठी मिठाई आणलेली आहे. ती मिठाई वाट बघत आहे, आपली जेवण पण वाट बघत आहे. जेवताना तुम्हाला ही मिळेल आणि परत एकदा